योद्धा न्यूज मराठी। आंबेगाव तालुक्यातील सर्व पानंद रस्ते वर्षभरात खुले करणार आमदार दिलीप वळसे पाटील। घोडेगाव येथे मुख्यमंत्री बळीराजा शेत/पानंद रस्ते योजनेची आढावा बैठक संपन्न। शेतकऱ्यांची रस्त्याअभावी गैरसोय होऊ न देण्याचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश। घोडेगाव आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतापर्यंत सुरक्षित, दर्जेदार आणि सर्व हंगामी रस्ते उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे। तालुक्यातील सर्व छोटे मोठे रस्ते मुख्य रस्त्याला जोडले जातील आणि सर्व पानंद रस्ते येत्या वर्षभरात खुले करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे, अशी ग्वाही माजी सहकार मंत्री तथा आमदार दिलीपराव वळसे पाटील यांनी दिली। दिनांक 27 जून 2026 रोजी आंबेगाव पंचायत समिती घोडेगाव येथील सभागृहात मुख्यमंत्री बळीराजा शेत/पानंद रस्ते योजना आढावा बैठक पार पडली। या बैठकीच्या अध्यक्षतेवरून ते बोलत होते। कामांचा सविस्तर आढावा आणि अडचणींवर चर्चा या महत्त्वपूर्ण बैठकीत आंबेगाव तालुक्यातील विविध गावातील प्रस्तावित तसेच सध्या सुरू असलेल्या पानंद रस्त्यांच्या कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला। रस्त्यांच्या कामांमध्ये येणाऱ्या अडचणी, निधीचा प्रभावी व योग्य वापर आणि उर्वरित कामे नियोजित वेळेत कशी पूर्ण करता येतील याबाबत आमदार वळसे पाटील यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली। ग्रामीण दळणवळण सक्षम करण्यावर भर। बैठकीत मार्गदर्शन करताना दिलीप वळसे पाटील म्हणाले की शेतकऱ्यांचा शेतीमाल बाजारपेठेत वेळेत पोहोचावा, शेतीची दैनंदिन कामं सुलभ व्हावीत आणि ग्रामीण भागातील दळणवळण अधिक सक्षम व्हावे यासाठी पानंद रस्ते अत्यंत महत्त्वाचे आहेत। तालुक्यातील एकाही शेतकऱ्याची रस्त्याअभावी गैरसोय होणार नाही याची काळजी प्रशासनाने घ्यावी। यासाठी सर्व संबंधित विभागांनी आपापसात समन्वय ठेवून अत्यंत गतीने कामे पूर्ण करावीत। सर्व छोटे मोठे रस्ते मुख्य रस्त्याला जोडणार, सर्व पानंद रस्ते वर्षभरात खुले करण्याचं नियोजन। आमदार दिलीपराव वळसे पाटील तालुक्याचे लक्ष लागून मुख्यमंत्री बळीराजा शेत/पानंद रस्ते योजनेच्या माध्यमातून आता तालुक्यातील रस्त्यांच्या कामांना गती मिळणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे। आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या कडक सूचनेनंतर प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली असून शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या पानंद रस्त्यांची कामं आता किती वेगानं पूर्ण होतात याकडे संपूर्ण आंबेगाव तालुक्याचं लक्ष लागले। या बातमीचा आढावा घेतलाय योद्धा न्यूज मराठीचे प्रतिनिधी पंकज सरोदे यांनी। राज्यामध्ये या सरकारनं हाती घेतलेल्या प्रकल्पापैकी पानंद रस्ते विकास हा एक मोठा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे। ग्रामीण भागामध्ये बऱ्याच वेळेला असं दिसतं की बाकीचे रस्ते म्हणजे राज्य रस्ता, जिल्हा रस्ता, इतर जिल्हा रस्ता, ग्राम रस्ता आहे, परंतु शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापासून तर मुख्य रस्त्यापर्यंत माल आणण्यासाठी आज अनेक प्रकारच्या अडचणीमध्ये येतात। त्या अडचणी दूर करण्यासाठी ज्या रस्त्यांना नंबर नाही त्या रस्त्यांना नंबर टाकणं, त्याचं रुंदीकरण करणं आणि ते रस्ते शेतकऱ्यांना वाहतुकीसाठी खुले करून देणं, याच्यासाठी जी कमिटी नेमलेली आहे ती कमिटीची बैठक आज घोडेगावला झाली आणि या बैठकीमध्ये जो आराखडा तयार करायला सांगितला तो साधारणपणाने आता 7.5 कोटी रुपये मंजूर आहेत, पण तरीसुद्धा आपण 15 कोटी रुपयापर्यंतचा आराखडा तयार करायला सांगितलेला आहे। आणि हा जो कार्यक्रम आहे हा माझा एक प्रयत्न राहणार आहे की 1 वर्षामध्ये सगळे छोटे मोठे रस्ते हे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा माल मुख्य रस्त्यापर्यंत आणण्यासाठी खुले करून देणं आणि त्याच्यासाठी सरकार खर्च करणार आहे। बाकीच्या सुद्धा यंत्रणांच्या मार्फत आपण खर्च करणार आहोत। फक्त मी एवढंच सांगू इच्छितो की एक हा माझ्या दृष्टीनं या आगामी 1-2 वर्षामध्ये अतिशय महत्त्वाचा प्रकल्प राहणार आहे आणि तालुक्यातला मग आदिवासी भाग असो, बिगर आदिवासी भाग असो किंवा शिरूर तालुक्याची 42 गावं असो,
या सर्व गावामध्ये हा प्रकल्प राबवला जाणार आहे आणि त्याच्यामधून खूप एक चांगल्या प्रकारची दळणवळण व्यवस्था आणि अडचणी कुठे अडवले असतील तर त्या अडवणी दूर करणं, कुठं फॉरेस्टचा प्रश्न असेल तो दूर करणं, अशा सगळ्या उपाययोजना करण्यात येणार आहेत. मी योद्धा न्यूज मराठीचा संपादक नारायण मनोहर सूर्यवंशी. रोजच्या खात्रीशीर बातम्यांसाठी पाहत रहा आमचे न्यूज चॅनल. आजच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.